नमस्कार. शक्तिपीठ महामार्गाची अत्यंत धक्कादायक अपडेट ही समोर येत आहे. जर तुमची जमीन ही शक्तिपीठ महामार्गासाठी भूसंपादनाकरिता जर तुम्ही दिली असेल तर तुमच्यासाठी, आणि जर तुमची जमीन ही भूसंपादनासाठी मोजणीसाठी तुम्ही देत नसाल तर तुमच्यासाठी देखील अत्यंत महत्त्वाची बातमी ही माहिती ठरणार आहे. आत्ताच ग्राउंड रिपोर्ट आपल्यासमोर आला आहे. बातमी अशी धक्कादायक आहे की जी बघितल्याच्या नंतर तुमचे देखील अंगावरती चेहरे फुटू शकतात, कारण की सरकारने चालच अशी चालली आहे. अशी बातमी ही तुम्हाला आता टी व्ही चॅनलवरती किंवा कोणतेही देखील यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार नाही आहे. मी तुमच्यासाठी अगदी ग्राउंड रिपोर्ट हा घेऊन आलो आहे. तुम्हाला ह्या बातम्या पुढे बघायला मिळणार नाही आहे. त्याकरिता तुम्हाला एकच विनंती करू इच्छितो की आपले ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण की इथेच ह्या तुम्हाला सर्व बातम्या आणि आतल्या खबरी ह्या माहीत होणार आहे. त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर एकच विनंती करू इच्छितो की चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आपण या व्हिडिओमध्ये दोन महत्त्वाच्या बातम्या या शक्तिपीठ महामार्गाबद्दल जाणून घेणार आहोत. एक म्हणजे शेतकरी या हरत आहे आणि सरकार जिंकत आहे. सोबतच दुसरी बातमी म्हणजे एकरी 15 लाख रुपये ही या महामार्गाकरिता शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. नेमकी यामागची सत्यता ही काय आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. महत्त्वाची माहिती समोर येत आहे ती म्हणजे बीड जिल्ह्यामधून शक्तिपीठ महामार्गात जिल्ह्यात विरोध कायम असून अंबाजोगी गावातील गिरवली येथे भूसंपादन प्रक्रियेतील मोजणी करण्यासाठी अधिकारी आणि पोलिसांना शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. बळाचा वापर करत शेतकऱ्यांना दमदाटी करून भूसंपादन प्रक्रिया केली जात असल्याने शेतकऱ्यांनी पोलिसांनाही देखील रोखले. त्यामुळे पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये झटापट झालेली आहे. म्हणजे जबरदस्तीने हे सरकारी अधिकारी या मोजणी ही प्रक्रिया करत होते आणि यावरती त्यांनी पोलिसाचा मोठा ताफाही देखील सोबत घेऊन आले होते आणि शेतकऱ्यांना जबरदस्तीरित्या त्यांची जमीन ही बळकावण्याचा प्रयत्न हे करत होते. जिल्ह्यातील परवळी ते अंबाजोगाई या तालुक्यातील गाव शहरातून हा महामार्ग प्रस्थापित असून या महामार्गाच्या निर्मितीमुळे शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. किसान सभेच्या नेतृत्वाखाली एकत्र येत या महामार्गास कडाडून विरोध दर्शवला आहे. अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली शिवारात महामार्ग बाधित शेतकऱ्यांना कोणतीही कल्पना न देता भूसंपादन अधिकारी, तालुका प्रशासन व शेकडो पोलिसांचा फौज फाटा घेऊन जमीन मोजणीसाठी शिवारात आले होते. दमदाटी होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप हा सध्या व्यक्त होत आहे. या सर्व परिस्थितीत किसान सभेचे ॲडव्होकेट अजय बुरांडे व व्यंकट ढाकणे यांनी शेतकऱ्यांची बाजू घेतली. शक्तिपीठ महामार्गात जिल्ह्यात शेतकऱ्यांचा होत असलेला कडाडून विरोध पाहता सरकारकडून होत असलेली पोलीस बळाच्या गैरवापराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. शक्तिपीठ महामार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया ही भूसंपादनाच्या कायद्याला धरून केली जात नाहीये. ज्या शेतकऱ्यांनी भूसंपादनासाठी आक्षेप घेतले आहे त्यांचा आक्षेपाचा निपटाराही देखील केला जात नाहीये. संयुक्त मोजणी करताना प्रक्रियाही देखील केली जात नाहीये. कायद्यात तरतूद नसलेले प्रलोभन शेतकऱ्यांना दिले जात आहे. भूसंपादनाची प्रक्रिया अतिशय भीतीदायक वातावरणामध्ये पोलिसांच्या मोठ्या फौज ताब्यात केली जात आहे. भूसंपादन प्रक्रियेला विरोध केला असता ॲडव्होकेट अजय बुरांडे, जिल्हाध्यक्ष किसान सभा बीड यांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. तर ही बातमी आता समोर येत आहे. म्हणजेच बातमी तुमच्या लक्षात आली असेल की शेतकरी जमीन देण्यास विरोध करत होते, तर त्यावरती सरकारने ॲक्शन घेत जबरदस्तीने पोलिसांच्या ताफ्यामध्ये येऊन शेतकऱ्यांची जमीन ही बळकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. दुसरी बातमी म्हणजे जी 15 लाख रुपये एकरी मिळणार आहे अशी जी बातमी समोर येत आहे, सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे. ती निव्वळ एक अफवा असून सरकारने अजून कोणतीही देखील शक्तिपीठ महामार्गाच्या एकरी किंवा हेक्टरी किती मदत दिली जाणार आहे याची कोणतीही देखील अधिकृत घोषणा ही आणखी केलेली नाहीये. म्हणून मित्रांनो, तुम्ही सावधगिरी बाळगणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि अफवांपासून सावध राहणे देखील गरजेचे आहे. तर मग हीच होती काही शक्तिपीठ महामार्गाची अपडेट जी तुमच्या लक्षात आली असेल. शक्तिपीठ महामार्गाबद्दल तुम्हाला काय मनात प्रश्न आहे किंवा तुमचा याला विरोध आहे, समर्थन आहे, तेही देखील कमेंटच्या माध्यमातून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.